प्रेम आपल्याला इथं मात्र पाहायला मिळतोय. प्रतीक आणि प्रेम ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहताय. जगदीश इलेव्हन सध्या तरी या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये षटक क्रमांक पहिला धाडण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर शुभमला आमंत्रित केले गेले. जिम्मेदारी सोपवली गेली आहे शुभमवर. चला शुभम, करा मॅचला सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल, थोडीशी खराब सुरुवात इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉल शुभमचा आपण जर का बघितलं तर व्हाईट बॉलनं सुरुवात केली गेली आणि अतिरिक्तच्या धावेनं आता मात्र इथे खातं खुल्लं केले गेले टीम प्रांशी इलेव्हन संघाचं. गोलंदाज ट्रॅकवर शुभम पुढे शकता सजोई षटकात यायला. पुढचा बॉल पुन्हा एकदा खराब चेंडूची डिलिव्हरी पाहायला मिळतीये का, तर इस पंच इथं मात्र इशारा दर्शवत आहेत व्हाईट बॉलचा आणि मागणी केली गेली इथून मात्र व्हाईट करिता आपण पाहताय. ज्या गोष्टीची मागणी केली त्याची पूर्तता आपण इथून मात्र डेफिनेटली करूयात. उंची धारण केली गेली आहे चेंडूनं टप्पा पडल्यानंतर. इट्स व्हाईट बॉल. पंचांनी इथून मात्र इशारा दर्शवला गेलाय व्हाईट बॉलचा. टप्पा पडल्यानंतर उंची धारण केली गेली आणि यस वन बाउन्सही इथून मात्र इशारा दर्शवत असताना इथून मात्र आपल्याला पंच पाहायला मिळाले. एक बाउन्स करण्याची मुभा तुम्हाला इथून मात्र दिली गेली जाते आणि ती बाउन्स करण्याची मुभा आता मात्र संपुष्टात आणली जाते. चला आपण जमू नका, स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होते, आम्हालाही बोलायला इथून मात्र बरं वाटत नाहीये. पण मित्रांनो आपण प्लीज लक्ष द्या आणि थोडंसं गेम इथून मात्र स्पीडअप करा. सन्माननीय वामाजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. 40+ एक अष्टपैलू खेळाडू यांचं इथे शुभागमन होतं. वेलकम सुस्वागतम आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मास्टर 40+ अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आपल्याला सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळते. निरोधा फेकी डॉट बॉलची उद्घोषणा. गोलंदाज सज्ज होत आहे. पुढचा बॉल चेंडूची फेकी इथून मात्र चुकली गेली. पंचमचे स्टॅच्यू या परिस्थितीमध्ये आपण पाहताय. बॅटची कट जर का असती तर तो आवाज पंचांच्या कानापर्यंत इथे मात्र जरूर पोहोचला असता. तसं काहीच चित्र घडलं नाहीये. निर्धावफेकी डॉट बॉलची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र होत असताना आपण पाहताय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस पहा ओळखला गेला चेंडूला आणि तदनंतर चेंडूला पाठवलं गेलंय कुठे 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 तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय तुम्हाला षटकार 6. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धफलक पुढे सहसा होत असताना 8 या अंकावर गोलंदाज यार. पुढचाही बॉल आपण पाहताय चांगल्या पद्धतीनं डिलिव्हर केल्या गेल्या या चेंडूला आणि येस स्नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलं गेलंय. एकंदरीत आपण जर का बघितलं तर जे पॉकेट जसं फलंदाजांना आखलं जातं त्याच पद्धतीने गोलंदाजांनाही तिथे एक सीमारेषा असते. त्याच्या पुढे जर का पाऊल पडलं तर नो बॉल इथून मात्र दर्शवलं जातं. 9+1 असे टोटली 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मिळतील आणि धावफलक 10 या अंकावर जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल इज अ फ्री हिट. पुढचा चेंडू हा फ्री हिटचा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज फ्री हिटचा चेंडू घेऊन शुभम इथे मात्र तयार. पुढचा बॉल प्रेमनी फक्त दिशा दर्शवली गेली आहे आणि फ्री हिटवर रन आउट असतं. पण इथे पाहणी करण्याची मागणी केली पण पंचांनी सॉफ्ट सिग्नल आउट असं पोहोचवलंय. ओ प्रेम पाटील
फलंदाज बाद पहा. अशी खेळाडू वृत्ती खूप कमी पाहायला मिळते. ठाऊक होतं पंचांनाही थोडंसं डिफिकल्ट वाटत होतं, तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आणि तरीही त्यांनी खेळाडू वृत्ती दर्शवली आणि आता मात्र मैदान स्वतःहून सोडलं. एकदा जोरदार टाळ्या जरूर वाजवा या खेळाडू वृत्तीकरिता. सुंदर अशी खेळाडू वृत्ती इथून मात्र त्याने इथून मात्र दर्शवली गेली. रनआउटची विकेट मिळते, फलंदाज बाद होतोय. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण इथून मात्र पाहत आहे पियुषला आणले गेले. 10 या अंकावर धावफलक. अगदी पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते. चला गेम थोडंसं स्पीडअप करूयात. फायनल अजूनही आपल्याला खेळवायचे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज शुभम सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस स्ट्रोक चांगला होता. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकाराने प्रयत्न करेल पण चेंडूचा वेग इतका प्रचंड की चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4. पिंपळकर चे गाव ग्रामदेवता आई गावदेवी माऊलीचं गीत आपण इथून मात्र ऐकताय. चौकार पाहायला मिळाला. गोलंदाज सज्ज होतो. षटकात येईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा खराब चेंडूची डिलिव्हरी. नो बॉलचा इशारा पंचांनी इथून मात्र दर्शवलं गेलंय आणि येस फ्री हिट हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आय थिंक एक बाउन्स ची मुभा त्याची संपुष्टात आली होती आणि त्याच्यानंतर तर ते चित्र पाहायला मिळालं. मुभा संपुष्टात आल्यानंतर आपण त्या पद्धतीचा चेंडू डिलिव्हर करू शकत नाही आणि तो सध्या तरी पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिटचा इशारा इथून मात्र दर्शवला. कंटिन्यूचा इशारा दर्शवला जातो आणि व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव मिळते. एकेरी धावेने धावफलक 16 या अंकावर धावफलक. फ्री हिटचा चेंडू घेऊन गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज पुनश्च एकदा तयार. पुढचा बॉल यावेळेस स्पीडच्या चेंडूवर फ्री माइंड फटका कन्वर्ट केला गेलाय. चेंडू चाललाय. प्रेक्षक राजाच्या भेटीला. चेंडूचा वेग इतका प्रचंड होता की कुठेतरी बाईक घेऊन चाललेल्या माणसाने त्याच्या गाडीचा वेग कमी केला. षटकार 6. थँक्यू. चला नो टीम मीटिंग विनंती असेल आपण करूयात गेम स्पीडअप. षटकार पाहायला मिळाला अंतिम चेंडूवर. षटक संपला. क्रमांक 100 आणि धावसंख्या 22 या अंकावर धावफलक. चला टीम पुन्हा एकदा आम्ही आता पुकार दर्शवतोय तुमच्यापर्यंत. टीम जगदीश 11. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या त्वरित. आपण प्रत्येक षटकामागे जमू नका. जो कोणी गोलंदाज असेल त्याला आपण त्वरित तिथे मात्र आणायचं आहे. चला यज्ञेश 11 संघाला रिग्नेश 11 संघाला पॅनलाइज केलं गेलं होतं. चला पहिले षटक हाताळण्याकरिता 6 मिनिटांचा अवधी इथून मात्र तुम्ही घेतला गेलाय. 6 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे. 6 मिनिटांचा अवधी तुम्ही घेतला गेलाय. 8 मिनिटं तुमच्याकडे आहेत. त्या 8 मिनिटांमध्ये कंपल्सरी 2 षटकं तुम्हाला डिलिव्हर करायचे आहेत. अन्यथा आपला एक बाउंड्री लाईनवरचा खेळाडू आम्हाला
आता मात्र सक्तीनं 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. प्रज्वल गोलंदाज ट्रॅकवर. इथून मात्र सजोईल अपील केले गेले. रडारमध्ये कदाचित नसावा यावेळेस. आपण बघितलं. चला पुन्हा एकदा सूचना पोहोचते गोलंदाजाला प्रज्वल याच्याकरिता. जेव्हा आपण चेंडू प्रज्वल डिलिव्हर करताय तेव्हा थोडंसं आपण पंचांच्या मध्ये येत आहे आणि ती सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आम्ही पोहोचवण्याचं काम तुमच्यापर्यंत करतोय. गोलंदाज तयार होईल. पुढचा बॉल अपील केलं गेलं पण यावेळेस रडारमध्ये हा चेंडू नसावा. लीग बाईच्या स्वरूपातली एकदा बितून मात्र मिळाली आणि एकेरी धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहता 23 या अंकावर धावफलक. आता मात्र पहिला चेंडू एकंदरीत जर का बघितलं तर निर्धावफेकी पाहायला मिळाली. त्याच्यानंतर एक अपील केलं गेलं की कदाचित पायचेच्या स्वरूपात बाद होऊ शकतो. स्टंपचा आणि खेळाडूचं जे रडारचा संपर्क नसावा आणि त्या अनुषंगाने लेगबाईच्या स्वरूपातली एक धाव आता मात्र पळून पूर्ण होत असताना आपण पाहताय. गोलंदाज सज्ज होतोय षटकातील. पुढचा बॉल यावेळेस मिस केले गेले या चेंडूला. डॉट बॉल सध्या तरी आपण इथून माझा पाहताय. एक चांगला चेंडू होता फलंदाजाला खेळण्याकरिता. कदाचित तो खेळता आला नाही म्हणून निराशा चेहऱ्यावर इथून मात्र पाहायला मिळते. निर्धाव चेंडू डॉट बॉल. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल खूप चेंडू हवेमध्ये आहे. यावेळेस फटका फसण्याची शक्यता. चेंडू गाली क्षेत्ररक्षक. विकेट समतन फलंदाज बाद. दाखल होत असताना आपण पाहत आहे. सुजित न्यू बॅटर. धावसंख्या 23. अजूनही शीर्षावरच असताना आपण पाहताय दोन गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल आपण पाहताय भिरकावून दिले गेले. यावेळेस ऑन साईडला या चेंडूला क्षेत्ररक्षक आहे. धरती मातेला गरंगळत जाणारा हा चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षकाने रोखलाय. फार काही मिळत नाहीये फक्त आणि फक्त इथून मात्र एकच धाव आपल्याला मिळते आणि एकेरी धावेने धावफलक का होईना. 24 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्या. फाईट बॉलचा इशारा पंच सध्या तरी दर्शवतील. अतिरिक्त स्वरूपातली ही धाव. धावसंख्या 25. षटक समाप्तीचा इशारा आपण पाहताय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. चला दोन षटकांचा खेळ संपलाय आणि हे षटक जर का आपण बघितलं तर
चला 12 मिनिटं टोटल आपण इथे खर्च केली गेले. शेवटच्या 3 मिनिटांचा अवधी शेष आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे षटक तिसरं संपवायचं आहे. गोलंदाज सय्यार षटक क्रमांक तिसरं घेऊन गोलंदाज ट्रॅकवर. ओहो हो, पहिल्याच बॉलवर तिसऱ्या षटकाच्या हल्ला चढवला जातोय. तिथे मात्र आहे क्षेत्ररक्षक तैनात. पारीचा अंत झेलबाच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद पियुष. आदरणीय सन्माननीय विराज शेठ भोईर इथे उपस्थित होत आहेत. आम्ही विराज शेठ भोईर यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. क्या बात आहे. अजूनही सुनील दादा आमच्या वर्कमध्ये आहेत प्रॉपर. आपल्या सगळ्यांचे लाडके सुन्या दादा अगदी चेंडू व्यवस्थापकाच्या भूमिकेमध्ये आहेत. चला 3 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे शेष आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे चेंडू डिलिव्हर करायचे. गोलंदाज सय्यार पुढचा बॉल या सभेमध्ये चेंडू आहे. फटका फसण्याची दाट शक्यता पुन्हा एकदा पाहायला मिळाली होती आणि इथे मात्र फटका बसलाय. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. बॅक टू बॅक 2 विकेट. चला न्यू बॅटर. फक्त गोलंदाजांना टायमिंगचं वॉर्निंग नाही आहे. तर आपलाही फलंदाज 38 सर्कल पार करण्याच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करणं तेही धावत आपल्याला इथून मात्र बंधनकारक आहे. चला या त्वरित या. चला घाई करा. आम्ही नम्रतेची विनंती करतोय. लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन तेही झेलबादच्या स्वरूपात होताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे निश्चित रूपानं आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल बॉलर ऑन हायड्रिक शुभमान हायड्रिक. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं न्यू बॅटर अमोल ठाकूर दाखवत असताना आपण पाहताय. मॅन फ्रॉम ठाकूरपाडा चा हा खेळाडू इथून मात्र आपण पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. हो हो हो, याही वेळेला हाही चेंडू खूप वेळ हवेमध्ये आहे. हायड्रिकवर गोलंदाज असताना समोर चेंडू पडलाय आणि हायड्रिकचं जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न कुठेतरी आता मात्र तुटत असताना आपण पाहताय. सिंगल अंकित करायची होती पण 2 धावा इथे मात्र पूर्ण गेल्या गेल्या पडून धावफलक 2 धावेच्या बढतीनं 28-28. चला जगदीश 11 जमू नका. काही मिनिटं तुमच्याकडे शेष आहेत त्यामुळे आपण त्वरित चेंडू डिलिव्हर करायचे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज शुभम तयार. षटकातील पुढचा चेंडू. हो यावेळेस पहा टेक्निकल स्ट्रोक आहे. वेगानं अतिप्रचंड वेगानं चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
या अंकावर. फ्रान्सी 11 आता मात्र ओरिजिनल ट्रॅकवर त्यांच्या येत असताना सध्या तरी पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचाही बॉल ओहो, याही वेळेला आपल्या कुठेतरी मात्र साथीदाराचं लगातार 2 चेंडूंवर 2 विकेट पतन झालं होतं. त्याचा बदला पूर्ण करणारा फटका. बॅक टू बॅक 2 सिक्सर 6. बाहेर कोणी कॅच पकडली आहे? कॅच कोणी पकडली आहे? कॅच बाहेर. हा या स्टेजवर या. आपण आयवा जेलला 100 रुपये यायचं आहे. हलक्या हातानं दिशा दर्शवली गेली. इथून मात्र सिंगल मिळते डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील आणि धावफलक 2 धावेने पुढे सरसावताना आपण पाहताय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42-42. चला रंगरंगटी करणारे सगळ्या टीमला मनोज दादा. चला आम्ही विनंती करतोय. जगदीश 11 काठावर आपण ही परीक्षा पास झालेत. त्यामुळं चला आपण वेळेच्या बाबतीत आता मात्र सहकार्य करा प्लीज. ओके. जगदीश 11 काठावर आपण ही परीक्षा पास झाल्यात त्यामुळे विनंती करतो यस चेकिंग केली जाईल आणि आपण तरुण क्षेत्ररक्षण सजवून ठेवा. कॅच पकडलाय. सगळ्यात आधी तुझं नाव सांगायचंय. संतोष. कुठून मॅच बघण्यासाठी आलेत? कामाला. कोण कामाला विजय. आणि कॅच पकडली आहे. 100 रुपये बक्षीस मिळाले. कसं वाटतंय? बरं वाटते. क्या बात आहे. आणि नक्कीच तुमच्या गावातल्या पंचांनी इथून मात्र इशारा तर दर्शवला गेलाय. शॉर्ट रन नाही आहे. 2च धावा ग्राह्य धरल्या जातील. धावफलक 2 धावेने पुढे सरसावत असताना आपण पाहताय 42-42. आयवा जेलचं जे पारितोषिक आहे ते इथून मात्र वितरित केलं जातं. आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आदेश आणले गेले. चलो आदेश फास्ट. अजून 2 जेल पकडा. पवन भोईर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिले गेले. आपण पाहताय. ओहो हो यावेळेस काय घडलं? हाही चेंडू चाललाय. पुन्हा एकदा प्रेक्षक राजाला आली होती संधी पण चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6 धावा. नक्कीच पवनजी भोईर साहेब आपण त्यांना पाहताय आणि 2014 ते 16 मध्ये सभी स्पोर्ट्सचा दरारा कायम ठेवण्यामध्ये ज्या खेळाडूचं महत्त्वाचं योगदान होतं त्यांना आपण पाहता आणि गेले 2 दिवस चांगलं सहकार्य या स्पर्धेला त्यांचं इथून मात्र लाभलंय. तन मन धन अर्पण करून सध्या तरी ते इथे मात्र उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि एक चांगले खेळाडू आहेत. त्यांचंही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. गोलंदाज सज्ज होतोय आदेश. पहिली बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल आई उडवला गेलाय. आता मात्र चेंडू चाललाय कंपनीमध्ये कामगारांच्या भेटीला.
पण आता प्लीज जय, आपण सुद्धा आयोजकाच्या भूमिकेमध्ये होता. आपण प्रत्येक चेंडू मागे जर का जमत असाल तर प्लीज आम्ही विनंती करतोय, चला घाई करा. आत्ताशी फक्त आपण 2 चेंडू तुम्हाला डिलिव्हर केलेत. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होतोय षटकातील पुढचाही बॉल आई चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं. आता मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. सिंगल अंकित होत असताना आपण पाहताय दुसऱ्या धावसंख्येचा विचार केलाच जाणार नाहीये, कारण क्षेत्ररक्षण त्या पद्धतीने पाहताय. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 56. 56 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. 83. चला आपण क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये रेडी राहा. गोलंदाज सय्यद, पुढचा बॉल यावेळेला दांडी दांडी गुल करणारा चेंडू, मिडल स्टंप घेऊन जाणारा चेंडू, विकेटचं पतन, फलंदाज बाद. चला पहा, तरी नशीब एक समजा की आपले षटक इथून मात्र कमी केले गेलेले नाहीयेत. चला मित्रांनो, आम्ही विनंती करतोय की प्लीज वेळेच्या बाबतीत भान असू द्या. बॅटर तोच चेंडू आहे ज्याच्याने आत्ताच्या याच्यावर आपल्याला षटकार जाताना पाहायला मिळालेत. चला प्लीज दक्षत, थोडं आपण लक्ष द्या वेळेवर. आयोजकांचा विचार करा. आयोजकांनी आमचे कान टोचलेत त्या पद्धतीनं की प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. गोलंदाज सय्या, हो हो हो, दक्षतनं म्युझिकल क्रिकेटरनं पहिल्याच बॉलवर रिदमनं फटका कन्वर्ट केला गेलाय. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय. षटकार 6. षटकार पाहायला मिळालाय आणि या षटकारानं धावसंख्या 62 या अंकावर. लास्ट टू गो, अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष. गोलंदाज सय्यद, पुढचा बॉल यावेळेस बॅक साईड निघून जाणारा चेंडू आहे. इतिहास आहे, जेव्हा जेव्हा तिथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय तेव्हा तेव्हा बाउंड्रीच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. आतिश सर, आपण आतमध्ये थांबा. राजेंद्र सरांना विनंती असेल की आपण यायचंय. चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या वरतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 66 विजयाकरिता 67. 67 धावसंख्येचं आव्हान इथे मात्र समोर ठेवले गेले. बघूयात पार होईल का ऐकवण्याकरिता विश्वाकडे सर जॉईन येतील, पण त्याच्या आधी चला प्रांशी 11 धावत मैदानाच्या आतमध्ये आणि टीम जगदीश 11 धावत मैदान सोडा. चला फास्ट. आणि आता मात्र 5 वाजायला काहीसाच वेळ उर्वरित आहे. त्या अनुषंगाने आपण एक मॅच शिल्लक आहे. त्या अनुषंगाने लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण की मेगा फायनलसाठी इथे मात्र बालाजी स्पोर्ट्स संघ देखील आज दाखल झालाय. सनीने पैठणी नेली. सनी कुठे पैठणी दिली नंतर आम्हाला मिळवा, काही हरकत नाही. जोकिंग पार्ट, परंतु जाऊयात मार्चच्या दिशेनं. बॅट्समन लगेचच मधाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय, कारण की आज अंतिम मॅच देखील शिल्लक आहे. मेगा फायनलची मॅच सर्वांच्या भेटीसाठी आपल्याला पाहायला मिळेल.
चला बॅट्समन पाठवायचे लगेचच जिंकण्यासाठी 67 धावांचा भलं मोठं डोंगर आपल्याला पाहायला मिळतोय. एक शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती आपण करूयात. सन्मान्य राज जी भोईर नक्कीच आशुराजचे प्रोप्रायटर आहे, त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती. हा शुभ सन्मान आमच्या मंचावरती इथे मात्र पाहायला मिळतोय. राज भोईर यांचा आपण शुभ सन्मान करतोय. मायेची प्रेमाची उपदार शॉल, या स्पर्धेची गोड आठवण, आकर्षक मोमेंटो, सन्मान चिन्ह आणि इथे मात्र पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. हा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती आपण करतोय. खूप खूप आभार. आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली, आयोजकांच्या वतीनं आपला आभार. चला मॅच ऑन करायचे. जर जास्तीचा वेळ घेतला तर फायनल कमी षटकांची होईल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. कारण की 5:45 सूर्यदेवता अस्ताला जाते. त्या अनुषंगाने या इनिंगसाठी आणि पुढच्या मॅचसाठी आपल्याकडे तब्बल 45 मिनिटांचा वेळ आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. चला वेल इथे मात्र आता कमी घ्या, या सूचना आम्ही तुम्हाला आधीपासूनच देतोय. 67 धावा बनवायच्या आहेत आणि इथे मात्र जिंकण्यासाठी 67 धावेची आवश्यकता असताना सलामीची जोडी देखील मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती बॉबी आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये. मयूर आणि जयशी जोडी मधाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि पंचांचा ग्रीन सिग्नल दोन्ही संघांना देऊयात आपण. खूप साऱ्या शुभेच्छा. गेम ऑन. ओ इथे पहिला चेंडू मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्यासाठी पाठमोरे गेले आणि त्या अनुषंगाने इथे मात्र जिथे झेलची संधी झाली असती, परंतु इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. बॅकवर्ड पॉइंटला शॉर्ट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते. एकच धाव अंकित होत्या. 67 बनवायच्या. त्या अनुषंगाने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी इथून मात्र करावी लागेल. जगदीश 11 संघाने आज 2 सामने बॅक टू बॅक जिंकले. त्यांच्या अगेन्स्ट फ्रान्सी 11 बॅटची लिडिंग एज आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि तत्पूर्वी ही सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फ्रान्सी 11 संघाचे देखील काही खेळाडू अनुपस्थित होते, परंतु आज ते देखील आता सज्ज होतात अंतिम सेमीफायनलच्या मॅच मध्ये. आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर जगदीश 11 संघाचे देखील काही खेळाडू अनुपस्थित होते, ते देखील सज्ज झालेत. ओ शॉर्ट टर्म पोल पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल डिलाइटफुल इट्स अ ब्युटिफुल षटकार. षटकार येतो आणि षटकाराच्या मधीनं आता मात्र नक्कीच अकाउंट ओपन करून 8 या आकड्यावरती धावफलक जातोय. मयूरच्या बॅट म्हणून षटकार आला. सामना इथे मात्र तंतोतंत वेळात मात्र शंका नाही आहे. हो इथे मात्र लगेचच षटकार आला. त्याच्यानंतर बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं आणि इथे हा चेंडू येतोय डॉट बॉल फेकला जातोय. आणि धावसंख्येचा विचार केला तर 8 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू निर्णायक पाहायला मिळतील. ओ मिस टायमिंग डाऊन दी बॉल यष्टीरक्षक आणि इथे फलंदाज होतोय बाद. माघारी परतावा लागेल. ज्या फलंदाजाच्या बॅट म्हणून एक षटकार आला होता तोच फलंदाज मयूर आता मात्र तंबूच्या आश्रयाला. लाईनचे नक्कीच ऑलराऊंडर कमलाकरजी पाटील जे उत्कृष्ट यष्टीरक्षक देखील त्यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपण आमच्या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील समीर स्मृती चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत.
ऐतिहासिक क्रीडांगण आहे. या क्रीडांगणावरती नेहमीच आपण मोठमोठ्या स्पर्धा देखील पाहिल्यात आणि सध्याच्या घडीला आपण ही स्पर्धा पाहतोय. समीर स्मृती चषक 20-25चा दरार. ही स्पर्धा झाली की लगेचच परवापासून जानकुआई क्रिकेट संघाच्या वतीनं आपण स्पर्धा पाहणार आहोत. इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती विकेट क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जयेश विषे शून्यावरती बाद. चला बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये येत राहा, कारण की अजून एक सामना शिल्लक आहे. वेळेच्या बाबतीत थोडंसं आपण सहकार्य करा. येस, फायनल जर जास्त षटकांची तुम्हाला खेळायचे असेल तर आपण इथे बेल वाजवा. नयन भुईर साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपण देखील आमच्या मंचावरती या. आपलं देखील सरसर्दिक स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश आता मात्र दाखल होतोय. अजय कडे स्ट्राईक असेल. नवीन बॅट्समन आपण पाहिला अजय नवीन बॅट्समन आहे. स्ट्राईक एंडला बॅटर जयेश वाकडे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती बाबू अर्थातच नवनाथला आपण पाहतोय. ओ नवनाथचा हा चेंडू, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. नयनजी भोईर यांच्या समवेत डॉक्टर साहेब आहेत, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील आमच्या मंचावरती या. आपलं मनपूर्वक सरसर्दिक स्वागत. प्राणायू हॉस्पिटलचे डॉक्टर लगेच त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या. गोलंदाजी ट्रॅकवरती सध्याच्या घडीला नवनाथला आपण पाहतोय. बाबू या नावाने सुपरिचित. खरं तर भावाले संघ आणि भावाले संघाचा हा अष्टपैलू खेळाडू. काल रात्री आपण पाहिलं तर नक्कीच स्वर्गीय कबीर निर्मल चषकामध्ये क्वालिफाय झाले. आज पुणेच्या येथे मात्र व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी इथे सज्ज होतोय. प्रांशी 11 या संघाच्या वतीनं बाबूला आपण पाहतोय. ओ फुल टॉस चेंडू बाबूचा आणि त्याच्यावरती इथे खरपूस समाचार घेतलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर संघर्षाचा बिगुल वाजवणारा चौकार. आमच्या मान्यवर देखील येतात. मान्यवरांना विनंती आपण आमच्या मंचावरती या. आपलं मनपूर्वक सरसर्दिक स्वागत असेल. धावसंख्या आता मात्र धाव फलकावरती जाऊन पोहोचते, ते म्हणजेच 14 आकड्यावरती. आमचे डॉक्टर ड्रेस कोड मध्येच आहेत. एसटी रक्षक आमचे कमलेशजी पाटील यांचं देखील आगमन होतं. या वेलकम. लाईफलाईन हॉस्पिटलची सध्या या ठिकाणी मात्र नक्कीच त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी. सर्व आमचे मान्यवर येतात, कारण की आता मात्र चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती बुणशा नवनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. ओ नवनाथचा हा चेंडू, त्याच्यावरती मिस टायमिंग डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक क्या बात आहे. कॅप्टन खोल आणि कॅप्टनने इथे मात्र चांगला झेल टिपला. फलंदाज बाद. स्वामिनी महाराष्ट्राची देवता एकविरा देवीचं संगीत गाणार, गुणगान गाणारे संगीत वैभव भुईर यांच्या वतीनं आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक ट्रॉफी आहे आणि हरिजी भोईर यांच्या वतीनं नक्कीच कूलर देखील इथे मात्र उपस्थित होतो, म्हणजे आम्हाला पुरस्कृत केला. अर्थातच
हरिश्चंद्रजी भोईर यांच्या वतीनं स्वर्गीय किशोर भोईर यांच्या स्मरणार्थ कूलर टावर देखील आहे. सर्व दानशूर दात्यांचं आम्ही आभार करी. गेल्या 5 वर्षांपासून अविरत त्यांची सेवा सुरू आहे. या स्पर्धेसाठी मनोज भोईर यांना त्यांचं सहकार्य लाभतंय, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. ओव्हर टू मॅच. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती नवनाथ सज्ज होतो आणि बॅट्समन मानसला इथे मात्र शांत ठेवलं जात आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे या षटकामध्ये पाहायला मिळते. डॉट बॉल आहे आणि पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा, कारण की षटक समाप्त झाले आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत. हा चेंडू जर डॉट असेल तर षटक संपलेलं, कारण की पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथ्या चेंडूवरती सिंगल, 5व्या चेंडूवरती विकेट्स आणि हा चेंडू डॉट 6वा. आणि त्या अनुषंगाने इथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळेल ती म्हणजेच तब्बल 15 धावा. आता जिंकण्याचं समीकरण उर्वरित 12 चेंडू 12 मध्ये 12 चेंडू 51 धावा. चला टीम मिटिंग नकोय फ्रान्सी 11, कारण की मेगा फायनलला 4 षटकांची व्हावी. त्या अनुषंगाने आपण वेल वाचवा. जर वेल जास्त घेतला तर 3च षटकांची मॅच खेळवली झाली. या गोष्टीची देखील नोंद घ्या. 52 धावा पाहिजेत. यस, आमचे मॅन्युअल स्कोरर देखील इथे मात्र अपडेट देत आहेत. 12 चेंडू आणि 52 धावा. राजूजी पाटील यांनी देखील चांगला या ठिकाणी मात्र सहभाग नोंदवला. चांगली स्कोरिंग त्यांनी देखील आमच्या समवेत केली आणि त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. आमचे सर्व पंच असतील, आमची लाईव्ह टेलिकास्ट कमिटी असेल, डीजे मास्टर ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली, आमचे सर्व दानशूर दाते, सर्वांचं पुनश्च मनपूर्वक अधिक आभार. आणि जाऊयात मार्चच्या दिशेनं. 12 चेंडू 52 धाब्यांची आवश्यकता. सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल टिपला तर त्यांच्यासाठी आयवा जेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेचे मुख्य आयोजक मनोजजी भोईर यांच्याकडून दिले जाईल. गेम ऑन. तिसऱ्या षटकामध्ये अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवरती. वडव्या बॅटने चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आय थिंक सुजित त्या ठिकाणी सज्ज होते. सुजित जाधवला आपण पाहतोय, ते देखील भावालेचे खेळाडू आहेत. सध्याच्या घडीला नक्कीच चांगला परिचय देत आहेत. इथे चांगला स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक इथे चेंडूच्या खाली जातात, परंतु चेंडू हातातून निसटतोय. झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण नेहमीच आपण पाहत असतो, ऐकत असतो, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला आणि तत्पूर्वी इथे मात्र एक धावफलकावरती जोडली जाईल. 17 धावा आल्या. आता मात्र 10 चेंडूमध्ये 50 धावा बनवायच्यात. आता आव्हान मात्र फार मोठं. रायझिंग अँड सरप्रायझिंग ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एक धावफलकावरती जोडली जाते. दहा चेंडू आणि 50 धाब्यांची आवश्यकता. अगदी यष्ट्यांच्या वरून आता मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना फ्रान्सी 11 या संघाला आपण पाहतोय. 9 चेंडू आणि 49 धाब्यांची आवश्यकता. इथे मिस्टामिंग आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक सुजित जाधव पोहोचतो आणि इथे वेल जज विकेट क्रमांक 15 आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच तिसरा आणि फलंदाज बाद. मॅच देखील शिल्लक आहे. नवीन बॅटर शुभम 6व्या क्रमांकावरती दाखल होतोय. इथे मात्र मिस्टामिंग आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आणखी एक विकेट. विकेट क्रमांक इथे मात्र आपल्याला मधाशात मध्ये पाहायला मिळेल. 5वा फलंदाज शुभम बाद.
देखील आपण आकर्षक पैठणी देणार आहोत. आज कुठला खेळाडू आपल्या आईला किंवा होणाऱ्या वाईफला पैठणी गिफ्ट करेल हे देखील पाहावं लागेल. चला मॅच ऑन. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दक्षिणे देखील आज इम्प्रेसिव्ह इनिंग साकारली होती. आता मात्र गोलंदाजीच्या जोरावरती देखील त्याच्याकडे पाहिलं जात आहे. गोलंदाज या दक्षत अंतिम षटकामध्ये. ओ दक्षतचा हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक सुजित जाधव आहेत आणि तत्पूर्वी इथे मात्र एक सुजित जाधवचं देखील कौतुक करावं लागेल, बाबूचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की पहाटे 6 वाजता घरी जा आणि परत झोप न घेता पुण्याच्या ग्राउंडवरती हजर व्हा, कारण की चांगला खेळ काल आपण पाहिला तर स्वर्गीय कबीर निर्मल या चषकामध्ये भावळे संघाचा राहिला. आज प्रांशी 11 संघाच्या वतीने त्यांनी चांगलं कार्य केलं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इथे हा चेंडू देखील डॉट. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल होतोय प्रांशी 11 या संघाची. बालाजी स्पोर्ट्स संघ आता मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट आता मात्र प्रांशी 11 हा संघ फाईट करेल यात मात्र आता शंका नाही आहे, कारण की आता उर्वरित 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 48 धावा बनवायच्यात. हो आणखी एक डॉट. कमालीची गोलंदाजी सुरू आहे. या स्पर्धेमध्ये नक्कीच मागील वर्षामध्ये डिपेंडिंग चॅम्पियन राहिला होता प्रांशी 11 संघ आणि त्या अनुषंगाने या वर्षी कसा परफॉर्मन्स राहिला. आज तर इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. एक मानाचं करंडक त्यांच्या नावावरती जरूर राहील, परंतु इथे मात्र काय घडेल या अंतिम मॅच मध्ये ते देखील पाहावं लागेल. मिस टायमिंग आहे, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे फलंदाज होतोय बाद. आणखी एक विकेट मधाच्या आतमध्ये. नवीन बॅटर लगेचच या मधाच्या आतमध्ये. यस डीजे. नक्कीच या ठिकाणी डीजे मास्टर देखील आता मात्र संध्याकाळचं सत्र गाजवत आहेत. हे गाणं देखील तितकंच ट्रेंडिंगला सध्याच्या घडीला इंस्टाग्राम वरती. बंगाली बाबा काली विद्या इथे चालणार नाहीये. तेजस धोबी लक्ष असू द्या. 2 चेंडू 47 धावा आणि आता मात्र विजयाच्या दिशेनं वाटचाल जरूर झाल्या प्रांशी 11 या संघाची. हो इथे मात्र चांगला चेंडू होता, त्याच्यावरती इथे फटका देखील दमदार आहे, परंतु एकच धाव मिळेल आणि आता मात्र फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बालाजी स्पोर्ट्स संघाचे संघटक आपण टॉस साठी सज्ज राहा. लगेचच टॉस बॉक्स मध्ये आपण या. वेळ घेऊ नका, कारण की 4 षटकांची मॅच आपल्याला मेगा फायनल खेळवायची आहे. आयोजकांची ही सूचना आहे, त्या अनुषंगाने आपण लगेचच या. अंतिम चेंडू गोलंदाज तयार. हो शॉर्ट टर्न पूल केलाय आणि तिथे मात्र आज सामना देखील होतोय फिनिश. सामना जिंकलाय प्रांशी 11 या संघाने. खूप खूप अभिनंदन प्रांशी 11 या संघाचा.